आणि आता अत्यंत महत्त्वाची बातमी ती म्हणजे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे शिष्टमंडळ आता सीएम म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहेत। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात येणार आहे। फक्त 500 नाही तर 12,000 आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या आणि यासंबंधी लेखी आश्वासन सीएमनी द्यावं, नाहीतर पुन्हा आंदोलन करू असा इशाराच देण्यात आलाय। मराठा ठोक मोर्चाने इशारा दिलेला आहे। मराठा क्रांती ठोक मोर्चाचं शिष्टमंडळ आता सीएमना भेटणार आहे। विनायक डावरूंकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। विनायक, काय अधिक अपडेट्स? ज्योती, आपण जर पाहिलं तर काल मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः जे आहे ते सांगितलं होतं की 500 आतापर्यंत गुन्हे जे आहेत ते मागे झालेले आहेत। परंतु मराठा समाजाकडून किंवा हे सगळे काय त्यांची हीच मागणी आहे की सरसकट सगळे गुन्हे जे आहेत ते युवकांवरती लावलेले आहेत, ते गुन्हे जे आहेत ते अनेक प्रमाणात आहेत आणि ते मागे घ्यावेत अशी मागणी त्यांची आणि त्यासाठी त्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते आता विधान भवनात मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जाते। मुख्य म्हणजे शिवसेनेचे मंत्री सुद्धा त्यांच्या सोबत असणार आहेत, कारण काल उद्धव ठाकरे स्वतः आझाद मैदानावरती आलेले होते आणि त्यांनी उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली आणि त्यानंतर ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हे उपोषण मागे घेतलं होतं। त्यामुळे आता हे शिष्टमंडळ जाणार आहे। त्यामुळे आता हे जर गुन्हे मागे घेतले नाहीत तर पुन्हा एकदा आंदोलन करू असा पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे। मात्र त्यानंतरची भूमिका नेमकी कशी असणार आहे त्यांनी स्पष्ट केलंय। ज्योती, त्यांनी हे स्पष्ट आता केलेलं आहे की जोपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत आता बैठक होत नाही तोपर्यंत आम्ही तोडगा यावरती सांगणार नाही। परंतु साहजिकच आहे, कारण आमचे जे समाजासाठी लढलेले कार्यकर्ते आहेत, बांधव आहेत, त्यांच्यावरती सरसकट गुन्हे जे आहेत ते सगळे मागे झाले पाहिजेत, हीच आमची मुख्य भूमिका आहे आणि त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहावं लागेल। ज्योती, नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सीएमनी लेखी आश्वासन द्यावं, नाहीतर पुन्हा एकदा आंदोलन करू असा इशाराच मराठा ठोक मोर्चानं दिलेला आहे। केवळ 500 नाही तर 12,000 गुन्हे मागे घ्यावेत, मराठा आंदोलकांवरील सरसकट सर्व गुन्हे मागे घ्यावे अशी खरं तर इशारा मराठा शिष्टमंडळानं दिलेला आहे।